नेमका टायपिंग परीक्षेसाठी किती कट ऑफ लागेल आणि किती मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांना टायपिंग परीक्षेसाठी पात्र केले जाणार आहेत, तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कारण मित्रांनो 2018 ते 2025 पर्यंत जागा किती होत्या आणि त्यांचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि 2026 मध्ये जागा किती आहेत आणि यावर्षी कट ऑफ किती लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण की या ठिकाणी आपल्याला कळून जाईल की टायपिंगची आपण तयारी करावी किंवा नाही। तर या ठिकाणी सर्वात अगोदर जर आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ हा या ठिकाणी बेंच वाईज कदाचित लागू शकतो। का लागू शकतो की कारण प्रत्येक बेंच मध्ये या ठिकाणी जागा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। तर पहा, सुरुवातीला बॉम्बे हायकोर्ट्स मध्ये 830 आहेत लिपिक या पदासाठी आणि नागपूरमध्ये 166 आहेत आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये 366। आपण जर विचार केला लिपिक या पदाचा तर सर्वात जास्त जागा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्याला मिळतील आणि त्यानंतर आपल्याला मिळतील औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी आणि सर्वात कमी जर आपण पाहिलं तर नागपूर बेंचमध्ये आपल्याला या ठिकाणी जागा पाहायला मिळतील। परंतु आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म किती गेलेले आहेत, नागपूरमध्ये फॉर्म किती गेलेले आहेत आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये या ठिकाणी फॉर्म किती गेलेले आहेत। तर सर्वांनाच माहिती आहे की या ठिकाणी रेशो किती आहे। परंतु आता या ठिकाणी आपण पाहूया की सुरुवातीला नेमकं कट ऑफ आतापर्यंत किती किती या ठिकाणी लागत आलेलं आहे। तर आपण गेल्या वर्षीचाच कट ऑफ या ठिकाणी पकडूया की गेल्या वर्षी किती कट ऑफ लागलेला होता। गेल्या वर्षीचा कट ऑफ आपण पाहूया। गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर कट ऑफ लागलेला होता मित्रांनो 64 आणि जागा होत्या 129। पहा, या ठिकाणी जागा ह्या अत्यंत कमी होत्या आणि तरी देखील या ठिकाणी 64चा कट ऑफ लागला आणि त्याच पद्धतीनं 27,000 मुलांनी जवळपास मित्रांनो या ठिकाणी एक्झाम दिलेली होती क्लर्क या पदाची। परंतु आता या ठिकाणी जागा जर आपण पाहिल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये 830 आहेत, नागपूरमध्ये 166 आहेत आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये 336 या ठिकाणी जागा आहेत। आता या ठिकाणी प्रश्न आपल्याला पडतो की नेमकं आपण टायपिंगची तयारी करावी किंवा नाही। बरेच विद्यार्थी या गोंधळामध्ये असतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे मार्क असून सुद्धा ते टायपिंग करत नाहीत आणि त्याच्यामुळे ऐन वेळेस त्यांचं नाव यादीमध्ये जर आलं तर अशा वेळेस त्यांची टायपिंग ही 0 लेवलची असते। त्याच्यामुळं मित्रांनो पुढे तर आपण पाहणारच की किती गुण घेतल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी टायपिंगची सुरुवात करायची आहे। मित्रांनो या ठिकाणी आता वेळ अत्यंत कमी आहे, जवळपास तुम्हाला 30 दिवस या ठिकाणी मिळू शकतात फक्त टायपिंगसाठी। त्याच्यानंतर डायरेक्टली तुमची टायपिंगची परीक्षा होईल। तर पहा, या ठिकाणी टायपिंगचा कट ऑफ किती लागेल या वेळेचा जर आपण पेपरचा लेवल जर पाहिला ना मित्रांनो लिपिक या पदाचा, तर माझ्या मतानुसार पेपरचा लेवल एकदम साधा आणि सिंपल होता। कारण की या ठिकाणी जर मॅथ आणि रिझनिंग जर सोडलं तर बाकीचे मला वाटते सगळ्याला आउट ऑफ या ठिकाणी मार्क्स मिळतील आणि त्यामध्ये सुद्धा मॅथ आणि रिझनिंग मध्ये सुद्धा ज्याची प्रॅक्टिस होती त्याला सुद्धा आउट ऑफ त्या ठिकाणी मार्क्स मिळतील। त्याच्यामुळं एकंदरीत मार्क्स या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना चांगले पडतील, म्हणजेच कंपल्सरी 60 प्लस तरी विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील। परंतु आता या ठिकाणी जागा ह्या जास्त असल्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना 55 प्लस मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी टायपिंगची तयारी करावी माझ्या मतानुसार। का टायपिंगची तयारी करावी? कारण की जर तुमचं सिलेक्शन जर तुमचं टायपिंग पात्र यादीमध्ये नाव आलं तर अशा वेळेस ऐन वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंग होणार नाही आणि तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस केली तर तुमची टायपिंगची प्रॅक्टिस ही वाया कधीही जाणार नाही। कारण की पुढे अजून एक गुड लक आहे की जिल्हा न्यायालय भरती सुद्धा मित्रांनो पुढे येणार आहे। त्याच्यामुळं तुम्हाला जरी या ठिकाणी 55 प्लस मार्क असतील तरी तुम्ही टायपिंगला सुरुवात करा, कारण टायपिंग आपली कधीही वाया जात नाही। ह्याच्या अगोदर सुद्धा जी भरती झालेली होती मित्रांनो, याच्या अगोदरची त्यावेळेस मी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नाही किंवा सिलेक्शन झालेलं नाही त्यांना सुद्धा सांगितलं होतं की टायपिंग कंटिन्यू ठेवा, कारण की भरती कधी येऊ शकते। आणि त्याच पद्धतीनं लागलीच दुसरी भरती आली मित्रांनो, जिल्हा न्यायालयापासून भरती कोर्टाची भरती येणे सुरूच आहे। त्याच्यामुळे हा क्रम चालूच असणार आहे आणि याच्यामध्ये जर गॅप पडला तर गॅप पडल्याच्या नंतर मग टायपिंग होत नाही आणि लेखी परीक्षेमध्ये गुण चांगले असून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पोस्ट मिळत नाही। यामध्ये टायपिंग असणं अत्यंत आवश्यक आहे। तरी एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो 55 प्लस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी सर्वांनी माझ्या मतानुसार टायपिंगची प्रॅक्टिस जोरदार ठेवावी आणि टायपिंगची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायचं तर त्या पद्धतीनं ऑथेंटिक
फॉर्मॅट बॉम्बे हायकोर्टच्या फॉर्मॅटनुसार आपण मित्रांनो प्रीमियम पॅसेज तयार केलेले आहेत बॉम्बे हायकोर्टाचे, आणि त्या पॅसेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पॅसेज डाउनलोड करा आणि आत्ताच आपल्या तयारीला सुरुवात करा.